हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन अजून एका ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहेत 12 आणि मला माझ्या मुलीला आणायला जायचं आहे. तिची 12:15ला स्कूल सुटणार आहे. तर तिची रोज म्हणजे 1:45ला स्कूल सुटते, पण आज 12:15ला सुटणार आहे. त्याचं कारण असं की इथे ना शिवमहापुराण कथा याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचा आजचा 4था दिवस आहे. त्याचं टायमिंग 1 ते 4 आहे. त्याच्यामुळे 12:15चं टायमिंग ठेवलं आहे स्कूलचं. नंतर खूपच म्हणजे असं गर्दी वगैरे होते ना आणि लोकांना तिथं जायचं पण असतं, त्याच्यामुळे 12:15चं टायमिंग ठेवलं आहे. तर माझं तर आवरलेलं आहे सगळं आणि माझ्या मुलीचं पण आवरलेलं आहे. तर आणायला आता आणि भेटूया आपण नंतर. आता बघूया तिचं काय चाललं आहे. तिने पर्स घेतली होती माझी, काय करत बसली आहे बघू. अरे देवा, पिऊ बघा काय करते बाबू. पिऊ, अरे देवा काय केलं तू एकलू. चल आपल्याला जायचंय. चला चला, पैसे काढले मम्माचे सगळे. कशाला काढले पैसे पिवड्या, कशाला काढले पैसे तू. चला आपल्याला जायचं. आमच्या हातात पर्स आली ना की आम्ही सगळे त्यातले पैसे असतील काही असतील सगळं काहीच ठेवत नाही त्याच्यामध्ये. सगळं काही काढून घेत असतो, बघत असतो किती पैसे आहेत काय आहे की नाही. हा दीदीला ना जायचं. जायचो कॅप कुठे आपली, कॅप कॅप घाला, कॅप घ्या. शू कुठे, शू शू आपले शूज शूज काढा. शूज घ्या आपले इथे खाली, हे बघ शूज घ्या. चलो घाला शूज घाला, चला शूज घालू आपण पटपट. चल दीदीला नाही जायचं ना आपल्याला, चलो. बाय बाय बाय. चला आता मी तिला घेऊन येते. काय नाही तुला तुला कुत्ता कुत्ता नाही होता, डॉगी होता ना तो छोटा छोटा. कसला होता, कसला कलर होता. व्हाईट व्हाईट कलर होता आणि रेड. हां बरं ठीक आहे. मग पैसे नव्हते का नाही आता. मग आपण नंतर जाऊ ना. नाही आता जाऊ ना मग. नाही आता बरं ठीक आहे. आणि तुला मॅडम डान्स शिकवला ना. हां कसा शिकवला. छान शिकवला ना. हां बरं. कोणत्या मिसने शिकवला ना. श्रुती मिसने. हो श्रुती मिस आवडतात तुला. हां तुझं फेवरेट आहे कोण, फेवरेट तुझं. श्रुती मिस. हो हां तुझं लाड कोण करतो स्कूलमध्ये. श्रुती मिस. हो का. आपण जाऊया थोड्या वेळाने. तुला डॉगी आवडला होता तिथला, आपण आणूया. ओके हे बघ तो ना असं करतो. कसा करतो तो असा हलतो. हां बरं ठीक आहे आणूया. हां तर तिथं एक म्हणजे छोटे छोटे डॉगीज होते आणि असे म्हणजे ती मान हलत होती त्याच्याशी लुकलुक स्प्रिंगवरचे होते की काहीतरी. तर तिला तो पाहिजे होता आणि मला ओढायला लागली पाहिजे मम्मा करून, पण मी नाही घेतला. तर तिला खूप गर्दी पण होती तिथं आणि ऊन पण खूप होतं म्हणून नाही घेतलं. मला नंतर आपण पप्पाला घेऊन येऊया, पैसे नाहीत म्हणलं तिला माझ्याजवळ आणि मी तशी घेऊन आली. तिला पोलीस वगैरे आहे तिथे म्हणून असं हे करून जरा. तर आली ती, ऐकलं जरा थोडंसं हे केलं, रडायला लागली होती पण बस कंट्रोल केलं तेवढं. येऊन पोलीस आहे तिकडे तुला घेऊन जाईल मग शांत बसती जरा, भिली ती जरा. बघू संध्याकाळी पाठवलं. खूप उशीर झाला. मी म्हटलं कशात तरी विसरून जाईल ती, पण काही होण्या म्हणजे काही झालं तरी तिला ते डॉगी काही विसरतच नव्हता. सारखी म्हणत होती मम्मा चल मला डॉगी आणायचा आहे, माझा गल्ला घे, माझ्या गल्ल्यातले पैसे काढ म्हणत होती. आपल्याला आज डॉगी आणायचाच आहे. त्याच्या लक्षातून जातच नव्हता तो डॉगी. आणि घ्यायचं पण काही नाही, मी घेऊन दिला असता, पण कसं पोरांनी गोष्ट मागितली की लगेच त्यांना घेऊन दिली की ते सारख्या सारख्या हट्टी होतात, म्हणून मी नाही घेऊन दिलं तिला. तसं काही आम्ही तिला सारखं काही आणतच असतो, असं चेंगटसारखं काही नाही बरं का की मागत होती तर घेतला नाही वगैरे. मी आणणार आहे तिला संध्याकाळी, त्यांना सांगणार आहे घेऊन यायला येताना. तर ती रोज म्हणजे काही ना काही मागतच असते, त्याच्यामुळं रोज पण असं मी घेऊन देते बऱ्यापैकी, तिला घेऊन पण देते आणि बऱ्यापैकी नाही पण घेऊन देत. रोज तिचं काही ना काही असतंच आहे चालू. डॉगी नाही घेऊन दिला मी तिला, नंतर घेईल कधीतरी. तर चला आता मी इथं 4:30 वाजलेले संध्याकाळचे आणि इथे चिक्कू दिले होते आमच्या शेजाऱ्यांनी मला, तर त्याचा ज्यूस मी बनवला होता त्यांच्यासाठी. आणि माझ्या प्रारोला चिक्कूचा ज्यूस खूप आवडतो. तिच्या नादाने म्हणजे ती जे काय खाईल पिईल ना ते मग ती बारका छोटी पण माझी खाते आणि तिचं बघूनच तिला पण सवय लागते. म्हणजे मी बघते ना तर जसं प्रारू करेल तसंच पिहू पण करते. तर ती पण आता बऱ्यापैकी गोष्टी अशा खायला प्यायला लागली आहे आणि मस्त म्हणजे तिच्यासारखंच ती पण करते. तर अजून एक गोष्ट मला इथं करायची होती की खूप दिवस झालं मी थोडी थोडी साय लावली होती आणि ती साय तशीच राहिली होती, कारण माझ्याकडे तूप पण भरपूर सारं नव्हतं तेव्हा काहीच नव्हतं आणि आता आहे तर भरपूर सारं आहे. तर माझ्या आईने पण दिलं होतं आणि माझ्या सासूबाईने पण दिलं होतं.
माझ्या सासूबाईनं माझ्या नंदेने दिलं होतं तिकडून, आणि हे माझ्या आईने दिलेलं आहे. आणि हे आत्ता कढईतलं जे आहे ते मी आत्ता सध्या ताजं केलेलं आहे. तर बनवलं मी तूप पितं, आणि आईने पण दिलेलं कडवायला ठेवलेलं मी मोठ्या पातेल्यामध्ये. तो डब्बा आणलेला तसाच ठेवला होता मी. जर तसंच ठेवलं, आईने सांगितलं होतं की एकदा कडवून ठेव, आणि कडवताना मी त्याच्यात लवंग पण टाकले होते. म्हणलं खूप सारं आहे तर खराब वगैरे नको व्हायला, म्हणून लवंग टाकून असं कडकडीत जरा असं कडवून दिलं चांगलं. आणि मग दुसऱ्या एका डब्यामध्ये ओतून ठेवलं, कारण तो डब्बा खूपच मोठा होत होता. जरा छोटा डब्बा बघितला, घासला, आणि त्याच्यामध्ये पुसून वगैरे मी ते भरून करून ठेवलं जरा थंड झाल्यावरती. तर म्हणजे पूर्ण डब्बा भरला तो, आणि अजून शिल्लक राहत होतं. तर मग मी काय केलं, अजून मी एक दुसरं ताजं तूप बनवलं होतं. तर त्याला पण मला असं चांगला त्या मापचा डब्बाच नव्हता. तर त्या मापचा डब्बा मी पण बघितला, त्यात ड्रायफ्रूट होते, त्यातले ड्रायफ्रूट्स काढले, तो डब्बा घासला, आणि त्याच्यामध्ये ते ताजं केलेलं जे तूप होतं ते ओतून ठेवलं. आणि म्हणलं साईडला ठेवावं, जरा थंड झालं, म्हणजे खूप सगळंच थंड झालं नव्हतं, जरा थंड होऊ द्यावं म्हणलं. आणि जरा थोडंसं थंड झालं की मग त्याला झाकण वगैरे लावून नंतर ठेवून, म्हणजे सगळं म्हणजे खूपच थंड झालं की मग ठेवेन असं म्हटलं होतं. तर इथं दुसरं बी ताजं तूप केलं होतं, त्याला डब्बा रिकामा केला मी, तो चांगला पुसला वगैरे, आणि त्याच्यामध्ये मला ते ओतून ठेवायचं होतं. आणि इथं माझे मिस्टर पण आले होते, तर त्यांना पण मी चिक्कूचा ज्यूस दिला होता, इथं केला होता, तर जास्तच केला होता म्हणलं त्यांना पण होईल आल्यावर. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो आपल्याला चहा पिऊ नाही वाटत, आणि ते तर त्यांना तर चहा कसला आवडतच नाही, त्यांना पित्ताचा त्रास आहे, तर दुधाचा तर त्यांना घेऊच वाटत नाही. मी त्यांच्यासाठी ब्लॅक टीच बनवत असते, आणि ते म्हणत होते त्या लेमन ज्यूस बनव, पण मी म्हणलं आता इथं चिक्कूचा ज्यूस बनवला आहे तर तोच घ्या. तर त्यांना मी पहिला दिला, आणि थोड्या वेळ गॅलरीमध्ये बसले होते, मुली खेळत होत्या तिथं, तर ते मुली खाली डोकावतात वगैरे, तर तिथं बसले होते ते. आणि इथं प्रारूला यांनी काहीतरी म्हणले, ते प्रारू माझ्याकडे रडत सांगत आली होती, पप्पांनी काहीतरी म्हणजे बाळाने घेतलं होतं ते, तिच्या हातातलं तिने घेतलं म्हणून इथे मला सांगत आली होती, पप्पांनी मला मारलं म्हणून. सारखं चालूच असते आमचं, तिनं घेतल्या गेलं घ्यायला पाहिजे असतं, आणि हिच्या हातातलं लगेच यायला पाहिजे असतं. तर इथं माझं हे तूप पण कडलेलं होतं, म्हणून मी त्या एका कढईमध्ये ओतून ठेवलं. आणि मुली आहेत त्याच्यामुळे तूप तर लागतंच कायशात पण, म्हणजे असं टाकायला शिरा बनवला काही बनवलं तर मुलींसाठी तूप तर लागतंच. आणि तूप नसेल तर शहरात असं होतं की कुठून आणू, आणि इथून कुठून म्हणजे आणायचं म्हटलं तर म्हणजे ते विश्वास नसतो ना आपला. गावाकडचं तूप असं एकदम चांगलं असतं, आणि विश्वास बायकांकडून घेतलेला असतं, तर आपला विश्वास पण असतो त्याच्यावरती की 100% 100% प्युअरच आहे, त्याच्यात काही मिक्स वगैरे नाही आहे. तर आता हेच तूप मला खूप दिवस जाणार आहे, काय टेन्शन नाही आहे तुपाचं. आणि अधूनमधून मी पण साई लावतच असते, 1 लिटर दूध एक दिवसाआड तर लागतंच आम्हाला, त्याच्यामुळे खूप सारी साई पण निघते. आणि मी एकदाच 1 लिटर दूध आणते, त्याच्यामुळे साई पण भरपूर निघते, आणि तूप पण बनतं. तर 15 दिवसाचं तूप मी एकदमच करते, त्याच्यामुळं मग कसं एकदम भरपूर पण होतं. आणि हे ड्रायफ्रूट होते ते एका दुसऱ्या डब्यात मी ठेवून टाकले इथं. आणि अजून एक तूप होतं जे जरा म्हणजे त्याचं एवढं प्युअर वाटत नव्हतं, जरा डालड्यासारखा वास येत होता त्याचा, म्हणून ते पण म्हणलं आता सगळं काढलं तर त्याच त्या पातेल्यात गरम करून जरा कढवून ठेवलं मी. आणि इथं बघू शकता माझं तूप पुढे कसं छान झालं आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. भेटूया अजून एका चांगल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.